जे आमचे आदरणीय तेली समाजाचे मेघना शहाजी संविधान रचतेवेळी बाबासाहेब आंबेडकरांसोबत होते. आता हे संधी सोडा नको. हा तेली बाळासाहेब आंबेडकर साहेबांसोबत संसदेमध्ये जायला तयार आहे. तुमच्यासाठी लढणार आहे. बाळासाहेबांसोबत खांद्याला खांदा लावून संसदेमध्ये आवाज उचलणार आहे. अशा आणखीन समस्या आहे. आज जिल्ह्यामध्ये बघितलं चंद्रपूरच्या जटपुरा गेटची ट्रॅफिक समस्या. आमचे माजी केंद्रीय मंत्री आणि जिल्हा मंत्री जिल्हा पालकमंत्री यांनी खूप तिथे सभा घेतल्या, मिटिंगा घेतल्या, चौकामध्ये जनसुनवाई लावल्या. याची ट्रॅफिक कोर्डिनी कशी सोडवायची का नाही सोडू शकले. साधी ट्रॅफिक समस्या आहे. मी तुम्हाला गवाही देतो, एका वर्षाच्या आत मी सोडून देईन आणि प्रदूषण ट्रॅफिक मुळे होणार कमी करेन. एक लोकसभा उमेदवार जो संसदेत निवडून जातो त्याचे अधिकार संपूर्ण जनतेला माहित आहे. पण हे लोकप्रतिनिधी त्याचा दुरुपयोग करून आपली तिजोरी करतात. आता त्यांना सबक शिकवण्याची वेळ आलेली आहे. दिवंगत खासदार स्वर्गीय बाळूभाऊ धानोरकर एक आमदार होते, नंतर खासदार झाले. त्यांची मिसेस खासदार आहे, आमदार आहे सॉरी. त्यांनी कोणता विकास केला? स्वतःच्या विधानसभा क्षेत्रामध्ये नागरिकांना फोराडयुक्त पाणी प्यायला मिळत आहे. येणारी पिढी त्यांचे जीव धोक्यात निर्माण झालेला आहे. त्यांना का शुद्ध पेयजल योजना नाही राबवत? आणि त्यांनी कोणत्या क्षेत्रामध्ये जिल्हा परिषद शाळेचा जीर्णोद्धार केला आणि त्याला फंड दिला? कुठलाच नाही. त्यांच्या विधानसभा क्षेत्रामध्ये गेलं तर कंबर तुटते, गड्डे एवढ्या मोठ्या प्रमाणात रस्त्यात आहे. त्यांनी कुठलाही विकास नाही केला. 10 दारूपट्ट्या खोलल्या, 4 बंगले बांधले आणि 138 कोटी प्रॉपर्टी कुठून कमवली. आणि याच्यापेक्षा जास्त किती ब्लॅक मनी आहे हे जनतेला माहिती आहे. त्याच्यावरती ईडीचा नोटीस आलेला होता. हा भाजप सरकारने दिलेला होता. त्यांनी चौकशी का थांबवली? त्यांना काहीतरी इलेक्ट्रॉनिक बॉन्ड सारखा फंड न दिला. अशा आणखीन समस्या. मित्रांनो, तुम्हाला वचन देतो, मी संसदेत गेलो तर तुम्ही खासदार बनणार, मी नाही. तुमच्यातला माणूस खासदार बनणार. हे 2 शब्द बोलून संपवतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. मी राजेश वारुळी बेले. माझं चिन्ह आहे रोड रोलर अनुक्रमांक 8. यांना भरभरून मतं देऊन विजय करा. आणि ह्या जे जनशक्ती आहे ह्या रूपामध्ये मला आशीर्वाद मिळत आहे. माझा विजय पक्का होणार आहे आणि दोन्ही प्रस्तावित पक्षाचे डिपॉझिट गोल होणार आहे. मला शाश्वती आहे. तुम्ही आशीर्वाद रूपी मला ओटाची वर्षाव करणार आहे. धन्यवाद. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा. मित्रांनो, ज्यांच्या जीर्णोद्धार करून नवीन रूपात आणून उच्च शिक्षित बनवेल. संसदेमध्ये आवाज पहिल्या दिवशीपासून उचलणं चालू करील. फक्त तुमचा आशीर्वाद पाहिजे. आणि मी संसदेत गेलो तर तुम्ही खासदार बनणार, तुमच्यातला माणूस खासदार बनणार, हे गवाही देतो. इथे ज्या गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये ग्रामीण क्षेत्रामध्ये एक MBBS डॉक्टर दिसत नाही. मेडिकल कॉलेजमध्ये बघितलं, माझे बहुजन जातात, त्यांना 2-2, 3-3 तास वेटिंग मध्ये राहावं लागते आणि 1 वाजल्यानंतर त्यांना डॉक्टर मिळत नाही. ज्यांना कायदेशीर काम करायला लावील संसदेमध्ये पहिल्या दिवशीपासून याच्यावरती पण आवाज उचलेल. ज्या बळीराजाच्या शेत जमिनी प्रदूषण, छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, मंचावर बसलेले बहुजन वंचित आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, सर्व मंचावर अधिगण. आज लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे.
आज बघितले तर चंद्रपूर लोकसभा क्षेत्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढलेला आहे, बेरोजगारी वाढलेली आहे, आरोग्यावरती प्रदूषणामुळे दुष्परिणाम झालेला आहे, शिक्षणावरून वंचित बहुजन समाज झालेला आहे, अनेक जिल्हा समस्या हा जिल्ह्यामध्ये आहे. बळीराजाची शेत जमीन प्रदूषणामुळे दूषित झालेली आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो, माननीय वन मंत्री, माजी अर्थमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी जे वृक्ष लागवड केलेली होती, पहिले 2 कोटी, नंतर 4 कोटी, नंतर 13 कोटी, नंतर 33 कोटी, हा वृक्ष ते झालं का? संपूर्ण भ्रष्टाचार आणि पैसा खिशात. त्या पैशाने ज्यांनी बंगले बांधले त्याला आता सबक शिकवण्याची वेळ आलेली आहे. त्यांनी फक्त 4 गार्डन बांधले, 8 बस स्टॉप बांधले. हा विकास नाही. बहुजनांच्या पोराचे शिक्षणाची शाळा जे जिल्हा परिषदची होती, महानगरपालिकेची होती, नगर परिषदची होती, त्याच्यासाठी फंड आणला का कधी त्यांनी? नाही. म्हणून आता परिवर्तन हेच एक पर्याय. मी तुम्हाला वचन देतो, जे क्रांती सावित्री फुलेंनी जे शिक्षणाची चळवळ उभारली होती, बाळासाहेबांसोबत संसदेमध्ये मी गेलो तर पूर्ण देशभर क्रांती घडवल्याशिवाय राहणार नाही. आणि ह्या जिल्ह्याची जे प्रकल्पग्रस्त आहे, ज्या बळीराजाच्या शेत्या हा उद्योगासाठी गेलेल्या आहे, त्या प्रकल्पग्रस्तांना न्याय नाही मिळाला आहे. इथे मंत्री दोन्ही होते, खासदार होते, आमदार होते. का नाही? माझी माता बहिणी कोळसा खाणीमध्ये उपोषण करतात आणि पॉवर स्टेशनच्या चिमणीवर चढतात. मी तुम्हाला वचन देतो, मी लोकसभा क्षेत्रामध्ये गेलो 6 महिन्यामध्ये त्यांना नोकरी देईल, नाहीतर राजीनामा फेकून देईल. माझ्या बंधूंनो, ज्या प्रदूषणाचे ह्या जिल्ह्यामध्ये ब्रोकर वाढलेले आहे, त्या प्रदूषण कायद्या नियमाअंतर्गत संपूर्ण कंपन्याच्या आणण्याची प्रयत्नशील राहील.